श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. कुठून बोलता ताई आपण? मी लोणावळा डिस्ट्रिक्ट पुणे इथून बोलते. आपल्याला नाव सांगायचं आहे? हो, मी कांता सुभाष दलाया बोलते. ठीक आहे ठीक आहे. काय अनुभव आला आपल्याला? मी तसं ह्या ग्रुपला परवा असा अनुभव आला की आमची गाय आजारी होते. बरं, कुणाकडून सेवा घेतला ताई तुम्ही? नाही, काय झालं, मला हे कल्पना नव्हती या ग्रुपची. पण आमची एक शेजारीण आहे नीलम कदम म्हणून. तिने आमचा संवाद घरात ऐकलं की गाय आजारी आहे असं तसं, डॉक्टर येत नाही, त्यामुळे तिने मला हे लिंक पाठवलं. बर, तुम्ही ग्रुपला जॉईन झाला? हा, मी ग्रुपला परवा संध्याकाळीच जॉईन झाले. जॉईन झाल्यानंतर आता अजितदादांचा फोन बिझी येतो. बर बर. त्यामुळे मी ग्रुपवर मेसेज पाठवलं की मी इथून असे असे आहेत, आणखी माझी गीर गाय आजारी आहेत, असं एवढंच मेसेज टाकलेलं. बर बर बर. त्याच्यानंतर मग मी परत फोन लावला. बर. अशी आशा तर नव्हती की दादा उचलणार फोन, चांगली होती ताई तुमची. हो, तर दादांनी फोन उचलला. आणखीन त्यांना मी ते सांगितलं की गीर गायचा असा असा प्रॉब्लेम आहे, आणखीन डॉक्टरांनी असं सांगितलंय. त्या गायचं आम्ही सगळं सांगितलं काय प्रॉब्लेम आहे, ती काय करते. तर पुण्यातले मोठे डॉक्टर एक आहेत, त्यांना सगळं सांगितल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की गायला दोन्ही कडून बांधून ठेवा. तुम्ही त्या गायच्या जवळ जाऊ नका. आणखीन गायला कुत्र्यांनी चावलंय. म्हणजे आमच्या गोठ्यात कुत्रं चावलं असं त्यांनी सांगितलं. डॉक्टरनी. मी सांगितलं आमच्या गोठ्यात कुत्रं जात नाही, गाय आमची बाहेर येत नाही. बरोबर आहे. कुत्रं चावणार कसं? आणखीन ही गाय आमच्याकडे 4 वर्ष आहे. नाही, तुम्ही घ्यायच्या आधी चावलं असेल. तो असं सांगतोय. बरं काय इलाज आहे? बोले ह्याला काहीच इलाज नाहीये, तुम्ही हिच्यापासून लांब राहा. आणखीन ते 8 महिने गाभण आहे ताई आई. आता ही नंतर त्यांनी सांगितलं हे रॅबीजच आहे. शेवटी आपल्याला एकच इलाज आहे की तिला इंजेक्शन देऊन टाकायचं. असं म्हणले डॉक्टर. मग परत दुसऱ्या एक डॉक्टरला आमच्या भावाने जे दूध काढतात ना, त्यांनी एक डॉक्टरला लावलं फोन. त्या डॉक्टरने पण हेच सांगितलं, रॅबीज झालाय म्हणून. हो, ते सगळं ऐकून तेच सांगितलं. म्हणजे एवढं डोक्याला ताप होतं. मग दादांचा फोन लागला. मी दादांना सांगितलं की अशी अशी, आणखीन ती गाभण आहे. तर दादांनी मला सांगितलं तोडगाव की तुम्ही काय सांगितलं ताई? त्यांनी सांगितलं कापूस घ्या, त्याच्यात 5 कपूर 7 लवंग, ते घेऊन त्या गायच्या अंगावरून 7 वेळा उतरा. ते काढा, आणखीन गोठ्याच्या बाहेर ते जाळून टाका. बर. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही पाणी घ्या. मी सांगितलं गाय पाणी पित नाही, तर त्यांनी सांगितलं पाणी घ्या, त्याच्यावर हात ठेवा, आणखीन 21 वेळा तारक मंत्र बोला तिच्या समोर बसून. मग तसं त्यांचा फोन ते जे त्यांनी सांगितले मी जाऊन ते मी गायच्या समोर सगळं केलं. मग त्या मोबाईलवर तारक मंत्र लावून तिलाही ऐकवलं. सगळं केलं. मग तिथून परत आलो तेव्हा रात्री काहीच फरक झाला नाही. मग परत दादांना फोन करून मी सांगितलं की मी हे सगळं केलेलं आहे, परंतु अजून काय फरक झालेला नाही, ती तशीच आहे. आता बघू आपण सकाळी काय होतो. हे झाल्यानंतर रात्रभर झोप नव्हतीच. आमचा गोठा थोडा लांब आहे घरापासून. सकाळी 5 वाजता माझी बहीण जाऊन बघून आली, पण तिने मला उठवलं नाही. नंतर नीलम गेली, तिने बघितलं गायला, आणखी मला येऊन लगेच 5:30 वाजता फोन केला की मी गायला बघितले, ती थोडी बरी वाटते मला. छान, किती छान. असं सांगितलं. नंतर मी गेले. मी गेल्यानंतर म्हणजे मला ना अश्रूच आवरत नव्हते. बरोबर आहे काही, म्हणजे ती छायाला लागली. म्हणजे कसं तेव्हा अशी एकीकडे बघत होती, खाल्लं नाही, पिल्लं नाही, एवढं त्रास होतो तिला की ते आम्हाला बघू, आणि जवळ गेले की ती मारायला यायची. नाहीतर रोज अशी लाड करते ना ती, आम्हाला सोडत नाही. मग परत तिनं एवढं व्यवस्थित ती वागत होती, तिला हात वगैरे लावून दिलं.
आणखी नंतर मग परत येऊन मी मेसेज टाकलं ग्रुपवर. किती छान ताई, बघा बरं. एका छान दिवसात म्हणजे किती माझ्या बदल झाला. आताही माझ्या डोळ्यात अश्रू येतात. येणार की होता येणार की. आता माझ्या म्हणजे अंगावर काटे आम्हाला येतात डॉक्टरांनी ऐकून. सांगितलं, दोन डॉक्टरांनी सांगितलं मग? की काहीच इलाज नाही. बरं डॉक्टर तर असे कसे सांगतात बघा बरं. आणखी मला म्हणजे आम्हाला असं वाटलं की आता मारायचं म्हणजे 2 लोकांना मारायचं आहे मला. बरोबर आहे, गाभण पण आहे. आणखीन का पण आहे. हो. आणखीन काहीच इलाज नाही. डॉक्टर शेवटी आलाच नाही. आम्ही हे सगळं केलं, नंतर जरा बरं झालं. मग आमचे एक नातेवाईक आहे नागपूरला, त्यांनी काय तरी सांगितलं खायला तिला, असं असं करा. आता ती खाते पिते. आणखी मी अजितदादांना सांगितलं सगळं व्यवस्थित बाबा आहे ताई. एकदम व्यवस्थित, की तुम्ही बरोबर आहे. एकदा गोठ्यात तिच्या डिलिव्हरीच्या आधी एकदा येऊन तुला आशीर्वाद देऊन जा. हे बरोबर आहे. चमत्कार म्हणजे का सगळ्यांसाठी चमत्कार आहे. चमत्कारच ताई, चमत्कार. 2 डॉक्टरांनी सांगितलं की हिला आता मारायलाच पाहिजे. हा, आणखी रागीट झाली असं. म्हणजे काय असे काही शक्य केलं की हो. आणि हे योगा आहे की नीलमनी हो. ऐकलं. आणखीन मला दादांचा लिंक ग्रुपला जॉईन पाठवलं. झाला, लगेच दादाने फोन उचललं. हे लगेच सेवा चमत्कार पेक्षा सांगितली. कमी नाही. आणखीन मी अजितदादांना तर असं वाटतं मला ते देव रूपाने मला मिळाले. खरोखर ताई, खरोखर देव. म्हणजे हे मी 2-3 लोकांना आतापर्यंत सांगून टाकलं की बाबा मला हे आमच्या गायीसाठी एक वरदानच आहे. देवदूत. बरोबर आहे ताई. मला सांगा, इतर महिलांना तुम्ही काय सांगू शकाल? काय सांगू शकाल म्हणजे हे चमत्कार मी आतापर्यंत 2-3 लोकांना सांगितलं. आता माझ्या घरी पाहुणे आले, त्यांना मी बसवलं. आणखी हे सांगितलं की तुम्ही ऐका मी काय सांगते ते. बरोबर आहे की, बरोबर. कारण आपण लोक सांगतात अंधविश्वास आहे, तुम्ही असं नका करू तसं. म्हणजे कधी कधी असं अंधविश्वास नाही, हे खरं. ही गोष्ट कशी काम करू शकते. बरोबर आहे, बरोबर आहे. त्यामुळे लोकांना केला ताई तुम्ही? काहीच खर्च नाही. घरात लवंग होती, कपूर होतं, सगळंच होतं घरात. काय आणखी काहीच नाही. तारक मंत्र मला बाय हार्ट आहे. बाकी ते स्तवन बोलायचं म्हणजे जरा त्रास होतो, पण तो तारक मंत्र मी नेहमीच म्हणत असते. तर तेही बोलायला मला अजिबात काही प्रॉब्लेम झाला नाही. नजर काढला आणि तुमची गाय बरी झाली. म्हणजे किती ताकद आहे बघा दादांच्या सेवेत. दादांचं तिथून पण आशीर्वाद होता ना, त्याशिवाय काय होणार आहे सांगा. काय होणार सांगायचे. ते मी खूप खूप तुमची पण आभारी आहे. त्या ग्रुपचे सगळे लोकांना. आणखीन दादांचा तर दादा म्हणजे आम्हाला आता देव रूपाने मिळालेला माणूस आहे. बरोबर. त्यांचं काय वय वगैरे पण ही इज लाईक अ गॉड पर्सन. त्यांनी आम्हाला ते मार्ग दाखवलं. बरोबर. त्यामुळे मी खरंच खूप खूप आणखी नीलम कदमचेही मला खूप आभार मानते, कारण तिनेच ते मला मार्ग दाखवलं. बरोबर. योग आला ताई, योग आला. ते योग आला. आणखीन आमची गौमाता वाचली. वाचवला तुम्ही. दादांनी वाचवलं. हो, तिने. नाही तर आम्ही काय करणार आहे. काय करणार. बरोबर आहे. खूप खूप धन्यवाद आहे. बस तुमचं सगळ्यांचा असा आशीर्वाद ठेवा आमच्यावर. मी शेअर करतो. तुम्हाला पुन्हा कधी काय संकट आलं तर दादांना फोन लावा. नक्की. आता दादांना नाही सोडणार. आता दादांना नाही सोडणार आई. सोडूच नका. नाही, अजिबात नाही. स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.